काही लोकांना वाटतं की महार समाज म्हणजे फक्त शोषण आणि गरिबीचा इतिहास, पण हे चित्र डोक्यातून काढून टाका. कारण महार समाजाचा इतिहास शोषणाचा नाही तर स्वाभिमानी लढाईचा आहे. भारत भूमीचे खरे भूमिपुत्र असलेल्या महार समाजाने महाराष्ट्र आणि देशाला नेमकं काय काय दिले आहे ते पुढे जाणून घेऊ. सुरुवात करूया प्राचीन काळापासून. जेव्हा बाहेरून आलेल्या आर्यांनी इथल्या मूळ निवासीवर स्वतःची संस्कृती लादण्याचा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथल्या नागवंशीय राजांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांनी कधी हार मानली नाही. हाच कधी न झुकणारा प्रतिकार पाहून आर्यांनी त्यांना स्वतःच्या भाषेत महाआरी म्हणजे सर्वात मोठा शत्रू म्हटले. याच महाआरी शब्दावरून पुढे या शूरवीर समाजाला महार हे नाव मिळाले. महार समाजाने मनुस्मृतीत सांगितलेल्या वर्णव्यवस्थेचा प्रतिकार केला, म्हणून त्यांना अस्पृश्य ठरवून गावाबाहेर काढण्यात आलं. बौद्ध काळात सुद्धा त्यांच्या लढावा या पवित्रा कायम ठेवला. पुढे शिवकाळात हेच महार स्वराज्याचे अत्यंत एकनिष्ठ रक्षक बनले. जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रूर हत्या करून त्यांचे तुकडे नदीत फेकले होते, तेव्हा स्वतःची जीवाची पर्वा न करता शंभू राजावर जंगलात अंत्यसंस्कार करण्याचे धाडस गोविंद गोपाळ महार यांनीच दाखवलं होतं. या समाजाचे शौर्य एवढं महान होतं की 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावच्या रणांगणात फक्त 500 महार सैनिकांनी तब्बल 28,000 पेशवाई सैन्याला धूळ चारली होती. महाराजांचा हाच लढाऊ बाणा पाहून ब्रिटिशांनी त्यांना मार्शल ड्रेस म्हणजे लढाव्यात जात घोषित केली. त्यांची वेगळी बटालियन सुरू केली होती. फक्त तलवारीने नाही तर विचारांनी महार समाजाने महाराष्ट्राला दिशा दिली. ही याती माझी म्हणती लोक, तुझं काय याचे न वाटे दुःख, असा थेट देवाला जाब विचारत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक युगात संतची क्रांती आणणारे संत चोखामेळा याच समाजाचे होते. आता या समाजाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे या समाजाने भारताला एक असा महासूर्य दिला, त्याने अखंड देशाला एका संविधानाच्या धाग्यात बांधला. आधुनिक भारताचे खरे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच समाजातून आले. त्याची देशाबाहेर ओळख करून देताना खुद्द नेहरू म्हणायचे, बाबासाहेब आमच्या कॅबिनेटमध्ये डायमंड आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्राचीन काळी आर्यांना भिडण्यापासून वेळ प्रसंगी या मातीसाठी रक्त सांडण्यापर्यंत, लेखणीच्या ताकदीवर देशाचे भविष्य लिहिण्यापर्यंत महार समाजाने या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आणि देशाचा कणा आहे. म्हणून त्यांचा गौरवशाली इतिहास प्रत्येकाला माहिती असायलाच हवा.